नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका पॉलिटीच्या नवीन व्हिडिओसोबत भेटत आहोत आणि तो व्हिडिओ म्हणजे जसा घटनेचा तो आत्मा आहे तसंच आपलासुद्धा आत्मा आहे, आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. आणि आज आपण जी चर्चा करणार आहोत तर ती विशेषतः फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकारांसंबंधीची चर्चा करणार आहोत. याच्या आधी आपण आपलं प्रस्ताविकेसंबंधीचं सुद्धा अभ्यासलेला आहे तो चॅप्टर. पुन्हा त्याच्या आधी आपल्या संविधानाची ठळक वैशिष्ट्य अभ्यासलेली आहेत. तर अशा रीतीने आधीचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील. आत्ता आपण सुरुवात करत आहोत विशेषत्वाने फंडामेंटल राईट्सला, बरोबर आहे. तर मग फंडामेंटल राईट्सला आज आपण आधी कंप्लीट करणार आणि मग आपण पुढे जाणार आहोत. तर आज माझा असा उद्देश आहे की फंडामेंटल राईट्समध्ये आपण कलम 12 पासून 18 पर्यंत आजचा आपण डिस्कशन करणार आहोत. एक एक जो टप्पा आहे तर एक एक टप्पा आपण पूर्ण करत पुढे जाणार आहोत. तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषत्वाने काय करणार आहोत तर कलम 12 पासून कलम 18 पर्यंतची चर्चा करणार आहोत. मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स. ओके, फंडामेंटल राईट्स, घटनेचा आत्मा, बरोबर आहे ना. आपल्या संविधानामध्ये जी एकूण 395 कलम, आपलं संविधान जे बनलेलं आहे, मागच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की 395 कलम, 25 भाग आणि 12 परिशिष्टांचं मिळून बनलेलं आहे. आणि या 395 कलमामध्ये सगळ्यात मोठी किंवा सगळ्यात जास्त ज्या गटासाठी किंवा ज्या गोष्टीसाठी संविधानकर्त्यांनी कलम डेडिकेट केलेले आहेत तर तो गट किंवा तो घटक कोणता आहे तर तो आहे फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईट्स जे आहे ते कलम 12 पासून 35 पर्यंत आपल्याला दिसतं की कोणते कोणते आर्टिकल्स आहेत. आर्टिकल 12 पासून 35 पर्यंत आपल्याला दिसतं. आता भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये लक्षात घ्या, भाग कितवा आहे हा, भाग 3 आहे. ओके, भाग 3, ह्या प्रत्येक मुद्द्यावरती प्रश्न आहेत. भाग 3 कलम 12 ते 35 मध्ये आपल्याला दिसतं की मूलभूत अधिकारांची चर्चा केलेली आहे. मूलभूत अधिकार हे काय करतात किंवा या मूलभूत अधिकारांचं व्यक्तीच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे किंवा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे, बरोबर आहे ना. तर विविध लोकांनी विविध मतं मांडलेली आहेत आणि त्या मतांचा जर आपण विचार केला किंवा आपण वैयक्तिक पातळीवरती आपण या मुद्द्यावरती विचार केला फंडामेंटल राईट्सवरती, तर ते काय करतात आपल्यासाठी तर ते व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. व्यक्तीला व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार देतात. व्यक्तीचा सर्वांगीण विकास आणि व्यक्तीला व्यक्ती म्हणून जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज असते ते प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न फंडामेंटल राईट्स करत असतात, लक्षात घ्या. आणि हे फंडामेंटल राईट्स विशेष करून आपण बघतो की अमेरिकेच्या राज्यघटनेच्या प्रभावातून आपण घेतलेले आहेत. कुठून घेतलेले आहेत तर अमेरिकेची राज्यघटना जी आहे, अमेरिकेच्या राज्यघटनेच्या प्रभावातून भारताच्या राज्यघटनेमध्ये फंडामेंटल राईट्स घेतलेले आहेत. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. आता अमेरिकेमध्ये हे फंडामेंटल राईट्स किंवा मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, परंतु त्याच्या आधीची थोडीशी जर आपण पार्श्वभूमी फंडामेंटल राईट्सची बघितली तर इवन 1215 पासून आपण बघतो की इंग्लंडमध्ये ह्या संबंधीचे विचार प्रस्थापित व्हायला सुरुवात झाली होती. राजाच्या हातामध्ये जे अनियंत्रित अधिकार होते इंग्लंडच्या राजाच्या हातामध्ये, त्यामुळे ते अधिकार कमी करण्यात यावे आणि जनतेला अधिकार बहाल करण्यात यावे या संबंधीची चळवळ 1215 पासून, इसवी सन पूर्व 1215 पासून इंग्लंडमध्ये सुरू झालेली आपल्याला दिसते. त्याचाच पुढचा टप्पा आपल्याला दिसतो की ज्यावेळेस अमेरिका स्वतंत्र झाली किंवा त्या ज्या 13 वसाहती इंग्लंडमधून स्वतंत्र झाल्या त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे, 1776 मध्ये एक मानवी हक्काचा जाहीरनामा प्रेझेंट केला, जाहीरनामा काढलेला आहे, मानवी अधिकारांचा जाहीरनामा आपण त्याला म्हणतो 1776 मध्ये. कारण 1776 मध्ये त्यांचं स्वातंत्र्य युद्ध झालेलं आपल्याला दिसतं आणि या 13 वसाहतींनी स्वतःला स्वतंत्र घोषित करून अमेरिकेची स्थापना झाली होती. आणि आपल्या नागरिकांना काय दिलेले आहेत तर मूलभूत अधिकार, मानवी हक्क दिलेले आहेत जगण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा, ज्यावेळेस त्याच्यानंतर 1789 मध्ये
फ्रेंच राज्यक्रांती झाली, त्या राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्वत्रयी जगाला दिलेली आपल्याला दिसते. तिथे सुद्धा जे राजाचं जे अनियंत्रित शासन होतं त्याला जनतेने दिलेला विरोध होता. फ्रेंच राज्यक्रांती काय होती तर राजाच्या विरोधामध्ये जनतेने घेतलेली भूमिका होती अधिकारांसाठीची, आणि त्याच्यातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व आलेलं आपल्याला दिसतं. हे 1789 मध्ये दिसतं. या प्रोसेसने आपण बघतो की मूलभूत अधिकार व्यक्तीला द्यायला पाहिजेत राज्यसंस्थेने, ही गरज निर्माण झाली. आणि याच्यातूनच मग नंतर जेव्हा जेव्हा जे देश खूप सारे जे स्वतंत्र झाले त्यांनी आपापल्या नागरिकांना हे अधिकार बहाल केलेले आपल्याला दिसतात. म्हणजे ही प्रोसेस 1215 पासूनची आहे फंडामेंटल राईट्सची. आणि ह्याच्यामध्ये जो डिसाइडिंग रोल प्ले केलेला आहे तो अमेरिकेच्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्याने केलेला आहे 1776 मध्ये. ओके, तर म्हणून आमचं संविधान ज्यावेळेस निर्माण झालं त्यावेळेस आमच्या संविधानामध्ये काय झालेलं आहे तर मूलभूत अधिकार किंवा मानवी हक्काचे संबंधीचं म्हणजे आमच्या नागरिकांना अधिकार मिळायला पाहिजेत. म्हणजे आमचा देश स्वतंत्र झाला, परंतु त्या स्वातंत्र्याची व्याख्या काय, त्या स्वातंत्र्य आमच्या जनतेने उपभोगायला पाहिजे आणि त्याच्यासाठी व्यक्तीला मूलभूत अधिकार देणं गरजेचं आहे. हे संविधानकर्त्यांनी फर्स्ट प्रेफरन्सला याच्यावरती विचार केलेला आपल्याला दिसतो. कारण कलम 12 जे आहे म्हणजे 11 पर्यंत आपण बघतो की संघराज्य प्रणालीची तरतूद आणि दुसरं म्हणजे नागरिकत्वाची तरतूद आहे. मात्र लगेच 12 पासून 35 पर्यंत काय आलेले आहेत फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार घेतलेले आहेत. खूप सारी ही कलमं याला डेडिकेट केलेली आहेत. आता त्याच्या पुढे ज्यावेळेस आपण जातो तेव्हा मानवी हक्काचा जाहीरनामा जो अमेरिकेमध्ये प्रसिद्ध झाला त्याला बऱ्यापैकी स्टडी करून आमच्या संविधानकर्त्यांनी भारताच्या संविधानामध्ये ॲप्लाय केलेलं दिसतं. हे जे सगळे आर्टिकल्स आहेत याच्यामध्ये त्याच गोष्टी आपल्याला दिसतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इथे एक पंडित नेहरूंची एक महत्त्वाची व्याख्या आपल्याला दिसते की नेहरूजींचं म्हणणं होतं की ज्या देशामध्ये नागरिकांना जास्तीत जास्त अधिकार दिले जातात, जगण्यासाठीचं त्यांना सुटेबल सगळं केलं जातं, समताधिष्ठित समाज निर्माण केला जातो, अधिकारांचं वाटप केलं जातं जास्तीत जास्त, तर त्या देशामधली जनता सुखी असते आणि तो देश हा सुजलाम सुफलाम किंवा आपण त्याला म्हणूयात की एक चांगल्या पद्धतीचं आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकतो, म्हणजे लोकशाहीचं अस्तित्व टिकवून ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने नेहरूंची व्याख्या आपल्याला या संबंधीची दिसते. अशा रीतीने आमचं संविधान हा अमेरिकेच्या राज्यघटनेच्या प्रभावातून आलेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे जे मूलभूत अधिकार आहेत तर हे मूलभूत अधिकार विशेषत्वाने संविधानकर्त्यांनी न्यायप्रविष्ट बनवलेले आहेत. पूर्ण संविधानामध्ये तुम्ही जर सगळे आर्टिकल्स बघितले 395 आर्टिकल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे मूलभूत अधिकारासंबंधीची एक विशेष तरतूद दिसेल आणि ती तरतूद काय आहे तर मूलभूत अधिकार हे कसे आहेत न्यायप्रविष्ट आहेत. कसे आहेत न्यायप्रविष्ट आहेत. न्यायप्रविष्ट असणे म्हणजे काय असतं तर ते जर पूर्ण नाही झाले किंवा राज्यसंस्थेने मूलभूत अधिकारांचं जर राज्यसंस्थेकडून हनन होत असेल तर व्यक्तीला थेट कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे राज्यसंस्थेच्या विरोधात आणि कलम 226 नुसार थेट उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे राज्यसंस्थेच्या विरोधात. विचार करा की किती त्याला बळ दिलेलं आहे न्यायव्यवस्थेचं. म्हणून अख्ख्या संविधानामध्ये हा 12 ते 35 असा गट आहे की ह्या फंडामेंटल राईट्सला न्यायिक संरक्षण प्राप्त आहे. म्हणून आपण म्हणतो मूलभूत अधिकार हे कसे आहेत न्यायप्रविष्ट आहेत. हा पुढचा मुद्दा. आपल्याला हे सगळे मुद्दे परीक्षेमध्ये विचारले जातात. न्यायप्रविष्ट आहेत याचा अर्थ तुम्हाला कळाला. ह्या न्यायप्रविष्टतेमध्ये कलम 32 आणि कलम 226 खूप डिसाइडिंग ठरतं. कलम आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226 जे हायकोर्टशी संबंधित आहे. ओके,
हे सुप्रीम कोर्ट, हे हायकोर्टशी संबंधित आहे. तर हे झालं न्यायप्रविष्ट असण्याचं आपण केलेली डेफिनेशन. आता आपल्याला यायचं आहे की हे जे मूलभूत अधिकार आहेत हे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पद्धतीचे आहेत. हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मूलभूत अधिकार कसे कसे आहेत? सकारात्मक पण आहेत आणि नकारात्मक पण आहेत. मूलभूत अधिकार पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे आहेत. म्हणजे हे केलं पाहिजे. कायद्यापुढे सगळे समान असते, सकारात्मक. धर्म, जात, लिंग, वंश, जन्मस्थान या आधारे राज्यसंस्था कुणामध्येही भेदभाव करणार नाही. नाही शब्द आला, नकार. लक्षात घ्या, सकार कुठे आहे आणि नकार कुठे आहे. म्हणजेच सकारात्मक पण फंडामेंटल राईट्स आपले आहेत आणि नकारात्मक सुद्धा फंडामेंटल राईट्स आहेत. तर अशा पद्धतीनं दोन्हीही जे रूप आपल्याला फंडामेंटल राईट्समध्ये दिसतात. तर परीक्षेमध्ये याच्यावरती सुद्धा प्रश्न असतो. सकारात्मक पण आहेत आणि नकारात्मक पण आहेत. उदाहरण तुम्हाला दिलंय मी की कायद्यापुढे राज्यसंस्थेला कायद्यापुढे सगळे समान असतील, हे सकारात्मक आर्टिकलचं उदाहरण आहे. तर कलम 15 जे आहे ते राज्यसंस्था कोणामध्येही धर्म, जात, लिंग, वंश, जन्मस्थान या आधारे भेदभाव करणार नाही हा शब्द येतो नाही, तर तिथे आपल्याला नकारात्मक दिसतं. ओके, तर पदव्यांची समाप्ती झालं. तर हे काय आहे? तर सकारात्मक आणि नकारात्मक आपल्याला सूर याच्यामध्ये मिळतो. त्याच्या पुढे ज्यावेळेस आपण इथे जाणार आहोत मूलभूत अधिकारांच्या संबंधित, तर या अधिकारांना एक 6 गटामध्ये संविधानकर्त्यांनी याचं विभागणी केलेली आहे. 6 गटांमध्ये केलेली आहे. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की सुरुवातीला 12 आणि 13वं जे आर्टिकल आहे तर ते राज्यसंस्थेची व्याख्या आणि न्यायिक पुनर्विलोकन दिलेलं आहे. बरोबर आहे. मग हे 6 गट कोणते आहेत? तर कलम 14 पासून 18 पर्यंत. आता हे मी फळ्यावरचं थोडंसं इथं मिटवते आणि तुम्हाला इथे सांगून देते की ते 6 गट नेमके कोणते आहेत. बघूयात आपण. 6 गटामध्ये फंडामेंटल राईट्सची काय केलेली आहे? विभागणी केलेली आहे. आता कशी केलेली आहे बघा. पहिला जो आहे ते समतेचे अधिकार आहेत. कशाचे? समतेचे अधिकार. इक्वॅलिटीचे अधिकार आहेत. कलम 14 ते 18 मध्ये आपल्याला ते दिसतात. दुसरा जो गट आहे तो स्वातंत्र्याचे अधिकार आहेत. स्वातंत्र्याचे अधिकार याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं? कलम 19 पासून 22 पर्यंतचे कलम दिसतात. तिसरं जे आहे ते शोषणाविरुद्धचे अधिकार आहेत. शोषणाविरुद्धचे अधिकार. ओके, याच्यामध्ये कलम 23 आणि 24 आपल्याला दिसतं. चौथा जो गट आहे ह्याच्यामध्ये ते धर्माच्या संबंधीचे अधिकार, धर्मस्वातंत्र्य आपण त्याला म्हणूयात, धर्मस्वातंत्र्याचे अधिकार. ओके, याच्यामध्ये कलम 25 ते 28 आपल्याला दिसतं. पाचवा जो गट आहे, 5व्या गटामध्ये अल्पसंख्याक वर्ग जो आहे, अल्पसंख्याकांसाठीचे अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आहेत. कलम 29 आणि 30 मध्ये आपल्याला ते दिसतात. कलम 31 रद्द आहे. आणि पुढचा 6वा जो गट आहे तो घटनात्मक उपायांचा अधिकार. घटनात्मक उपायांचा अधिकार. ओके, ह्या घटनात्मक उपायांच्या अधिकारामध्ये कलम 32 पासून 35 पर्यंत आपल्याला चर्चा करावी लागते. लक्षात घ्या, मूलभूत अधिकारांची विभागणी संविधानकर्त्यांनी या 6 गटामध्ये केलेली आहे. पहिलं आहे समतेचे अधिकार. पहिल्यांदा इक्वॅलिटी निर्माण होणं गरजेचं आहे, जे 14 ते 18 मध्ये येतं. नंतर ते नागरिकांना स्वातंत्र्य दिलेली आहेत, कलम 19 ते 22 मध्ये दिसतं. नंतर शोषणाविरुद्धचे अधिकार आहेत, 23 आणि 24 मध्ये आपल्याला दिसतं. त्यानंतर धर्मस्वातंत्र्य आहे, ते 25 ते 28 मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर अल्पसंख्याकांसाठीचे अधिकार आहेत, सांस्कृतिक आणि शैक्षणिक, 29-30 मध्ये दिलेले आहेत. आणि घटनात्मक उपायांचा अधिकार कलम 32 पासून 35 पर्यंत दिलेले आहेत. अशा रीतीने 6 गटामध्ये संविधानकर्त्यांनी मूलभूत अधिकारांची विभागणी केलेली आहे.
म्हणजे आत्तापर्यंत आपण काय पाहिलं तर भाग 3 अंतर्गत 12 ते 35 मध्ये फंडामेंटल राईट्स येतात संविधानामध्ये. इतकं मोठं ते सगळं जे काही डेडिकेट केलेले आहेत फंडामेंटल राईट्ससाठीचे आर्टिकल्स, ही खूप म्हणजे आपल्या संविधानामध्ये हा एक गटच असा आहे ज्याच्यामध्ये खूप जास्त आर्टिकल्स आपल्याला दिसतात. तिसरं महत्त्वाचं म्हणजे की अमेरिकेच्या राज्यघटनेचा प्रभाव आहे. चौथं म्हणजे आपण पाहिलं ही न्यायप्रविष्ट आहेत, कलम 32 आणि 226ला आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की ती सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे आहेत. त्याच्यानंतर 6वा मुद्दा आपण पाहिला की याची विभागणी 6 गटामध्ये केलेली आहे. ती फळ्यावरती आता मी तुम्हाला सांगितलं, समता, स्वातंत्र्य, त्याच्यानंतर शोषणाविरुद्धचं, त्याच्यानंतर धर्म स्वातंत्र्य, अल्पसंख्याकांचे स्वातंत्र्य आणि घटनात्मक उपायांचा अधिकार, अशा पद्धतीने याची विभागणी केलेली आहे. तर चला तर आपण सुरुवातीचे आर्टिकल 12 पासून आपण आर्टिकल 18 पर्यंत आज चर्चा करणार आहोत, असं मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलेलं आहे. तर नेमकं 12 पासून 18 पर्यंत आपल्याला जाताना आपल्याला त्या आर्टिकल्सला डिस्कशनमध्ये आणायचं आहे की नेमकं काय काय त्याच्या अंतर्गत येतं. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या की 2000 मध्ये, इसवी सन 2000 मध्ये काय केलेलं आहे तर मानवी हक्काचा संबंधीचा आयोगसुद्धा स्थापन केलेला आहे. मानवी हक्काचं संरक्षण करण्यासाठी एका आयोगाची स्थापना केलेली आहे, मानवी हक्क आयोगाची. ही सुद्धा लक्षात घ्यायची गोष्ट आहे की मानवी हक्काचं हनन झालं तर हा जो आयोग आहे तर हा तिथे इंटरफेअर करत असतो. आणि हा नुसता आंतरराष्ट्रीय लेवललाच नाही आहे, तर देश लेवलला पण आहे आणि स्टेट लेवलला सुद्धा आहे. त्यामुळे हा आयोगाची सुद्धा स्थापना 2000 नंतर झालेली आपल्याला दिसते. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की कलम 12 काय सांगत आहे. कलम 12 बघूयात आपण. फंडामेंटल राईट्सचे कलम 12 काय सांगते. कलम 12 सांगत आहे राज्यसंस्थेची व्याख्या. कलम 12 मध्ये संविधानकर्त्यांनी सर्वप्रथम राज्यसंस्थेची व्याख्या दिलेली आहे. नेमकं राज्य म्हणजे काय, काय इथे दिलेलं आहे. कलम 12 मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या का दिली, त्याचं काय असं कारण, का गरज पडली त्यांना की इथं सुरुवातीलाच ती द्यायची. तर त्याचं गरज ह्याच्यासाठी आहे की लोकांना संविधानाने दिलेले अधिकार लोकांपर्यंत कोण पोचवणार आहे, तर ती राज्यसंस्था पोचवणार आहे, राज्य पोचवणार आहे. बरोबर आहे ना. म्हणून इथे सांगितलंय की राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये कोण येईल, आधीच क्लिअर केलंय, कारण हे न्यायप्रविष्ट आहेत. आणि जर मूलभूत हक्कावरती जर गदा आली किंवा तिचं उल्लंघन झालं तर व्यक्तीनं नेमकं कुणाच्या विरोधामध्ये जायचं आहे न्यायालयामध्ये. मग त्याच्यासाठी नेमकं कोण कोण संबंधित आहेत व्यक्तींना, नागरिकांना, त्याचं क्लिअरिफिकेशन इथे दिलेलं आहे. म्हणजे कलम 12 इथे राज्यसंस्थेची व्याख्या दिलेली आहे. काय दिलेलं आहे, राज्यसंस्थेची व्याख्या. काय दिलेलं आहे, कोण येतं राज्यसंस्थेच्या व्याख्यामध्ये, कोण येतं सांगते मी तुम्हाला. राज्यसंस्थेच्या व्याख्येत कोण कोण येतं. पहिलं तर येतं भारत सरकार. भारत सरकार. दुसऱ्या याच्यामध्ये येतं संसद. संसद म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये लगेच यायला पाहिजे राष्ट्रपती, है ना, लोकसभा आणि राज्यसभा यांची मिळून काय बनते, संसद बनते. म्हणजे संसद हा शब्द तिथे दिलेला आहे. एक येणार भारताचं सरकार, भारत सरकार. दुसऱ्या याच्यामध्ये असणार आहे संसद आपली. ओके. मग त्याच्यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी येईल राज्य सरकार, सगळे राज्य सरकार आणि राज्य विधानमंडळ, राज्य विधिमंडळ. मग या राज्य विधिमंडळामध्ये राज्यपाल असणार आहेत, विधानसभा असणार आहे, विधान परिषद असणार आहे. लक्षात घ्या राज्यसंस्थेमध्ये कोण कोण येतं हे सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. झालं, एवढे येतात. अजून कोण येतं, स्थानिक प्राधिकरणं येतात. स्थानिक प्राधिकरण काय असतं, ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंतचे ज्याला आपण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो, ते सगळे येतात इथे. स्थानिक प्राधिकरण. पुढचं काय येतं, स्थानिक प्राधिकरण. कळालं असेल तुम्हाला स्थानिक प्राधिकरणामध्ये काय येतं ते. ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंत
ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, ते 3 स्तर, हे 3 स्तर, हे सगळे त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. अजून काय येतं याच्यामध्ये, अजून पुढं कोण येतं, तर याच्यामध्ये शासनाने शासनाच्या संस्था, सरकारच्या संस्था येतात. जसं फॉर एक्झाम्पल LIC, बरोबर आहे, त्याच्यानंतर सेल, त्याच्यानंतर भेल, ONGC, बरोबर आहे ना. हे काय आहे, तर ह्या सरकारच्या कंपन्या आहेत, म्हणजे सरकारने त्याला पैसा प्रोव्हाइड केलेला आहे. आणि त्या सगळ्या कंपन्या ज्याच्यामध्ये सरकारची इन्व्हेस्टमेंट आहेत, म्हणजे त्या काय झाल्या, त्या सरकारच्या कंपन्या झाल्या, बरोबर आहे ना. मग सरकारचं जेवढं जेवढं काय असेल ते सगळं कलम 12 मध्ये अंतर्भूत आहे राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये. म्हणजेच LIC असेल किंवा ONGC असेल किंवा सेल असेल, तर ह्या सगळ्या कंपन्या ज्या सरकारच्या कंपन्या आहेत. अजून काय येतं राज्यसंस्थेमध्ये, अजून असे काही पदं येतात जे सरकारी पदं आहेत. जसं कलेक्टरचं पद असेल, पोलीसचं पद असेल, सरकारी डॉक्टर असेल, तर ही सुद्धा पदं कशाच्या अंतर्गत येतात, कलम 12च्या अंतर्गत येतात. लक्षात घ्या. तर एवढं सगळं मिळून राज्यसंस्थेची व्याख्या तयार होते. आता याच्या पुढे आपल्याला जायचं आहे कलम 13 कडे. कलम 13 काय सांगत आहे, तर कलम 13 सांगत आहे न्यायिक पुनर्विलोकन. काय सांगत आहे, न्यायिक पुनर्विलोकन, न्यायिक पुनर्विलोकन. आता न्यायिक पुनर्विलोकन काय असतं, तर न्यायिक पुनर्विलोकन हे पहिल्यांदा ही जी कन्सेप्ट आहे ती कुठून घेतली ती बघूयात. तर ही जी कन्सेप्ट आहे तर ती अमेरिकेच्या राज्यघटनेच्या प्रभावातून आपण घेतलेले आहे. याला न्यायिक पुनर्विलोकन म्हटलेलं आहे. न्यायिक पुनर्विलोकनाची डेफिनेशन काय आहे, तर न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे की जर घटनेशी विसंगत एखादा कायदा बनला जाईल किंवा बनलेला असेल, किंवा एखादा कायदा जर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचं काय करत असेल, हनन करत असेल, उल्लंघन करत असेल, तर असा जो कायदा आहे तर त्या कायद्याला काय करायचे, न्यायालयाला अधिकार दिलेला आहे समाप्त करण्याचा, शून्य करण्याचा. म्हणजे जर एखादा कायदा हा मूलभूत अधिकारांच्या विसंगत असेल तर असा कायदा रद्दबातल करण्याचा अधिकार हा न्यायव्यवस्थेला, मग ते सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल, तर त्यांना दिलेला आहे. भलेही त्याच्यामध्ये 368ची घटना दुरुस्ती केलेली असू द्यात, तरी सुद्धा तो कायदा शून्य होईल, रद्द होईल. हा याचा अर्थ आहे. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे हे आहे की मूलभूत अधिकारांना जर एखाद्या कायद्याने हर्ट केलं तर तो कायदा काय होईल, तर तिथे रद्दबातल करण्याचा सुप्रीम कोर्टाला आणि हायकोर्टाला अधिकार असणं. हे झालं कलम 13. आता पुढे जायचं आहे आपल्याला, कलम 14 ते 18 कडे जायचं आहे. आजचा मेन आपला आर्टिकल्स याच्यामध्ये आता आपण सुरू करतोय 14 पासून 18 पर्यंत. तर आर्टिकल 14 किंवा कलम 14 काय आहे, कलम 14 आहे कायद्यापुढे सर्व समान असतील. राज्यसंस्थेला कायद्यापुढे सगळे समान असतील, कायदा सगळ्यांसाठी समान असेल. लक्षात घ्या. हे तर तत्व आपल्याला कुठे दिसतं, तिथे राणीच्या जाहीरनाम्यामध्ये दिसतं 1858 मध्ये, की राणी म्हटली होती आता इथून पुढं सगळेजण काय असतील, कायद्यापुढे समान असतील. तिथं म्हटली होती, कागदावर लिहून ठेवलं होतं तिनं, पण ते अंमलात नाही आणलं. आमच्या संविधानकर्त्याने आम्हाला इथे पहिलंच जे आर्टिकल दिसतं कलम 14 काय आहे, की राज्यसंस्थेच्या समोर कायद्यापुढे सगळे समान असतील, सर्व समान असतील. कुणामध्येही धर्म, जात, लिंग, वंश, जन्मस्थान या आधारे भेदभाव करणार नाही राज्यसंस्था. कायदा करताना सगळ्याला समानतेचा वागणूक देईल, सगळ्यांसाठी समानतेने, समानतेची तिची दृष्टी असेल राज्यसंस्थेची, लोकांकडे, नागरिकांकडे पाहण्याची. तर त्यामुळे कायद्यापुढे सगळे समान असतील. ओके, मग सगळे नागरिक पण असतील आणि सर्वच असतील. तर अशा पद्धतीनं कायद्यापुढे सगळे समान, राज्यसंस्थेच्या समोर भेदभाव केला जाणार नाही. आता ह्या 14 कलमाला अपवाद कोण आहे, तर या 14 कलमाला अपवादामध्ये येतात राष्ट्रपती आणि राज्यपाल.
कोण आहे अपवाद 14ला? राष्ट्रपती आणि राज्यपाल. का राज्यपाल आणि राष्ट्रपतींना याच्यातनं थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे? तर राष्ट्रपती हे देशाचे पहिले नागरिक असतात, घटनात्मक प्रमुख असतात आणि राज्यपाल हे राज्याचे पहिले नागरिक असतात आणि राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. जर आपण त्यांना राजाचा दर्जा देतोय, बरोबर आहे, त्या म्हणजे समजा राज्यपालांना राज्याच्या राजाचा दर्जा आहे आणि राष्ट्रपतींना देशाच्या राजाचा दर्जा आहे, तसं बघायला गेलं तर मग आपण यांना कटघऱ्यामध्ये नाही ना उभा करू शकत आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे त्या पदाची गरिमा ही इथे मेंटेन केली जाते. त्याच्यामुळे राष्ट्रपती आणि राज्यपाल हे अपवाद आहेत कायद्यापुढे सगळे समान असणे ह्या आर्टिकलसाठी. हे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता हे झालं कलम 14. काय? राज्यसंस्थेपुढे राज्यसंस्थेने कायद्यापुढे सगळ्यांना समान समजायला पाहिजे, तशी ध्येय धोरणं आखणं, कुणामध्ये कोणताही जात धर्म लिंग वंश या आधारे भेदभाव करायचा नाही. ओके. हां, आता बघूयात आर्टिकल 15. 15 काय आहे? समताधिष्ठित समाज निर्माण करायचा आहे. घटनाकर्त्यांचा उद्देश काय आहे? समताधिष्ठित समाज निर्माण करायचा आहे. इथे समता, इक्वॅलिटीचे आर्टिकल्स आहेत. 14 ते 18 इक्वॅलिटी आहे. आधी एका लेवलला सगळे आणायचे आणि मग बघू पुढचं काय असेल ते. संविधानकर्त्याचं म्हणणं आहे. कलम 15 काय सांगत आहे? धर्म, जात, लिंग, वंश, जन्मस्थान. काय सांगते बघा? धर्म, जात, लिंग, वंश, जन्मस्थान. पाच शब्द आहेत. या आधारे राज्यसंस्था कुणामध्येही भेदभाव करणार नाही. 14ला सपोर्टिव्ह 15वं आर्टिकल आहे. धर्म, जात, लिंग, वंश, जन्मस्थान या आधारे राज्यसंस्था कुणामध्येही भेदभाव करणार नाही. लक्षात घ्या. कलम कितवं? 15वं कलम हे आहे. आणि ह्या 15व्या कलमामध्येच मग हे जे काही आपण बघतो की 15(4) जे आहे आर्टिकल, ते 15(4) आणि 16वं आर्टिकल ह्याला अटॅच करून आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत. ह्याचे सब आर्टिकल पडलेले आहेत, म्हणजे 15(1), 15(2), 15(3) असं सुद्धा पडलेलं आहे. पण आपल्यासाठी 15वं काय आहे? धर्म, जात, लिंग, वंश, जन्मस्थान या आधारे कुणामध्ये राज्यसंस्था भेदभाव करणार नाही. ओके. आणि त्याच्यामुळे जर गरज असेल, जे दुर्बल घटक आहेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ही जे आहेत दुर्बल घटक आहेत, तर त्यांच्यासाठी काय करू शकते राज्यसंस्था? काही विशेष तरतुदी करू शकते. 15(3)(4) मध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता येऊयात आपण कलम 16कडे. कलम 16 काय सांगत आहे? कलम 16 सांगत आहे की सार्वजनिक रोजगारामध्ये सर्वांना समान संधी असेल. कलम 16 काय सांगते? सार्वजनिक रोजगारामध्ये सर्वांना समान संधी असेल. राज्यसंस्था सार्वजनिक रोजगारामध्ये सर्वांना समान संधी देईल, तिथे भेदभाव करणार नाही. जाहिरात काढायची, अटी नियम भरून सगळ्यांनी फॉर्म भरू शकतात, सगळ्यांनी परीक्षा देऊ शकतात, बरोबर आहे. तिथे असं नाही की तू ह्या धर्माचा आहे, तू त्या जातीचा आहे, तू त्या लिंगाचा आहे, तू त्या ठिकाणचा आहे, असं नाही आहे, बरोबर आहे. तर राज्यसंस्थेने कलम 16 काय आहे? सार्वजनिक रोजगारामध्ये सर्वांना समान संधी द्यायची आहे, त्याच्यामध्ये भेदभाव करायचा नाही. हे झालं कलम 16. आणि 16 मधले सब पॉईंट जे आहेत 16(1), 16(2), 3, 4, 5, 6 असे आहेत. तर त्याच्यामधलं 16(4) आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर 16(4) काय सांगता आहे? 16(4) सांगताय की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जे आहेत, ज्याला आपण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स म्हणतो, त्यांच्यासाठी विशेष त्यांचं जे शैक्षणिक जे आहे त्यांचं म्हणजे जे विकास खुंटलेला आहे, तर तो होण्यासाठी म्हणजे नोकरी आणि शैक्षणिक दृष्ट्या आपण म्हणूयात की त्यासाठी काय करण्यात येईल? आरक्षणाची तरतूद करण्यात येईल, बरोबर आहे. तर ती आरक्षणाची तरतूद आपल्याला कुठे दिसते? अनुसूचित जाती अनुसूचित जमाती संबंधी कलम 16(4) मध्ये दिसते, बरोबर आहे. परंतु हे जे काही आरक्षण आहे ते 50% जास्त असता कामा नये अशी सुद्धा तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि याच 16(4)ला आपल्याला दिसतं की पुढे जाऊन जे 333
असेल, 334 असेल, असे जे 340पर्यंतचे जे आर्टिकल्स आहेत, तर तिथे आपल्याला दिसतं की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्या संबंधित तिथे सुद्धा उपाययोजना आपल्याला दिसतात. दुर्बल घटकांसंबंधीच्या उपाययोजना दिसतात आरक्षणाच्या, की त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे राज्यसंस्थेने. आंग्ल भारतीय आहेत त्यांच्या संबंधी सुद्धा तिथे आर्टिकल दिसतात. तर आपल्याला 333 ते 340मध्ये सुद्धा या गोष्टी पुढे जाऊन त्या आर्टिकल्समध्ये दिसतात. म्हणजे कलम 16(4)ला ते अटॅच असणारे आर्टिकल्स आहेत 333 ते 340. ह्याची पण तुम्ही थोडंसं नोंद घ्यायला पाहिजे. ओके, तर हे आहे 16वं आर्टिकल. आता येऊयात आपण 17व्या आर्टिकलकडे. आर्टिकल 17 काय आहे? आर्टिकल 17 आहे अस्पृश्यता बंदी. अस्पृश्यता कायद्याने बंद करणं. ओके, कुणीही अस्पृश्यता पाळायची नाही आहे. ओके, म्हणजे पहिल्या 5000 वर्षापासून आपण बघतो की एवढ्या वर्षापासून एक असा समाज आहे जो जंगलामध्ये फिरतोय, जो गावकुसाच्या बाहेर आहे, उपेक्षित आहे, वंचित आहे, शोषित आहे आणि ते कायम तिथेच राहिलेले आहेत. त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणायचं आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी एक इक्वॅलिटी गरजेची आहे. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या त्या मसुदा समितीने इक्वॅलिटीला सुरुवातीलाच दिलेलं आहे 14 ते 18मध्ये. आणि याच्यामध्ये कलम 17 स्पेशली केलेला आहे अस्पृश्यता पाळायची नाही, कायद्यानं गुन्हा. आणि ही अस्पृश्यता पाळायची नाही, राज्यसंस्थेने नाही पाळायची, कोणतीही धोरणं देह धोरणं आखताना, आणि सर्वसामान्य समाजामध्ये सुद्धा हे चालणार नाही. याच्यासाठी नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 करण्यात आला. परंतु तरीसुद्धा ह्या प्रकारचं म्हणजे अस्पृश्यतेसंबंधीचं प्रकरणं घडतच गेली. आणि त्या पार्श्वभूमीवर 1989मध्ये आपण बघतो अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा पास करण्यात आला, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲट्रॉसिटीचा कायदा 1989 म्हणतो. ओके, तर 89मध्ये तो कायदा आला, जो नागरी हक्क संरक्षण कायदा 1955चं सुधारित रूप असलेला आपल्याला दिसतं. ॲट्रॉसिटीचा कायदा कलम 17साठी किंवा 17ला भक्कम बनवण्यासाठी हा कायदा केलेला आपल्याला दिसतो. कलम 18कडे येऊयात. कलम 18 काय सांगता आहे? तर कलम 18 सांगता आहे टायटल्स रद्द, पदव्यांची समाप्ती, किताब नष्ट करणं. कोणही आता राव बहादूर असणार नाही आणि कोणही कुठल्याही प्रकारचा हे नसणार आहे. जे टायटल्स, जे वंश परंपरेने आलेली पदं आहेत मानाचे, जे टायटल्स आहेत, तर ते इथे रद्द करण्यात आलेलं आहे. म्हणजे आजोबांना ते टायटल आहे म्हणून लेकाला आलं, लेकाला आहे म्हणून पोराला आलं, तर ते चालणार नाही. म्हणजे वंश परंपरेने चालत आलेल्या पदव्यांची समाप्ती केली कलम 18ने. कुणी मोठं नाही, कोणीही लहान नाही. पण तुमच्यात जर गुणवत्ता असेल तर गुणवत्तेच्या आधारे तुम्ही टायटल्स मिळवू शकता. मग फॉर एक्झाम्पल भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, कीर्तिचक्र, ही सगळी जे काही आपल्याला पुरस्कार वगैरे दिसतात है ना, तर हे काय आहे? तर हे गुणवत्तेच्या आपण केलेल्या कामाच्या आधारे आपल्याला राज्यसंस्था देत असते. बरोबर आहे. पण कोणत्याही प्रकारचं वंश परंपरेनं चालत आलेलं कोणतंही जे टायटल आहे तर ते आपल्याला लावता येणार नाही असं सांगितलेलं आहे. तर अशा रीतीने कलम 14 कायद्यापुढे सगळे समान असतील. 15 धर्म, जात, लिंग, वंश, जन्मस्थान या आधारे कुणामध्ये भेदभाव केला जाणार नाही. कलम 16 सार्वजनिक रोजगारामध्ये सर्वांना समान संधी असेल. कलम 17 अस्पृश्यता बंदी असेल. कलम 18 पदव्यांची समाप्ती किंवा किताब नष्ट करणे. हे आर्टिकल्स जे आहेत हे काय करत आहेत? तर इक्वॅलिटी प्रस्थापित करत आहेत, समताधिष्ठित समाज प्रस्थापित करत आहेत, देशामध्ये समता निर्माण करत आहेत. तर अशा पद्धतीने हे आर्टिकल्स आपण पाहिलेले आहेत आणि आपण 12 ते 18पर्यंत या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. कारण आर्टिकल आपल्याला 35पर्यंत जायचं आहे आणि संपूर्ण जर आपण एका व्हिडिओमध्ये करायचं म्हटलं तर तो व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यामुळे आपण इथे समानतेचे जे अधिकार आहेत तर त्यालाच आज आपण डिस्कस केलेलं आहे. प्राथमिक माहिती आणि समतेचे अधिकार. पुढचं जे आहे स्वातंत्र्याचे अधिकार हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. म्हणजेच आता या ठिकाणी मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर झालं असेल की कलम 12 ते 18पर्यंत काय आहे
त्यांच्या डेफिनेशन काय आहेत, प्रश्न कसे विचारले जातात आणि नेमकं फंडामेंटल राईट्स म्हणजे काय आहे आणि व्यक्तीचा सर्वांगीण विकास कसा ते घडवून आणतात. बरोबर आहे ना. व्यक्तीला व्यक्ती म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे ते कसे प्रदान करतात फंडामेंटल राईट्स. तर हेच या ठिकाणी दिलेलं आहे संविधानकर्त्यांनी. आणि आपलं संविधान हे किंवा आपलं संविधान आणि आपली लोकशाही जिवंत ठेवण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा डिसाइडिंग रोल जर कोणाचा असेल संविधानामध्ये तर ते आहे फंडामेंटल राईट्स. ओके. तर मला वाटतं आता आपण या ठिकाणी थांबायला पाहिजे. एक आपण टप्पा पूर्ण केलेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर स्वातंत्र्याचे अधिकारांची चर्चा करणार आहोत. मला वाटतं आता तोपर्यंत आपण इथे थांबूयात. परंतु अजूनही एकदा सांगेल तुम्हाला की जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि कमेंट टाका. ओके. तर त्याच्यामुळे आपल्याला अजून जास्त गतीने कार्य करता येईल. म्हणजेच आपल्याला ह्या ज्ञानाचा सगळ्यांपर्यंत प्रचार प्रसार होणं खूप गरजेचं आहे. कारण एका छताखाली आपण संपूर्ण जनरल सायन्स ज्याला आपण GS म्हणतो ते देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्हाला इकडं तिकडं भटकायची गरज नाही. आपण सगळे विषयाचे सगळे टॉपिक्स कव्हर करणार आहोत. ओके. तर त्यामुळे तुमची साथ मला महत्त्वाची आहे. तुमची साथ असेल बाकी कोणत्याही गोष्टीची गरज नाही. ओके. तर आपण इथे थांबायला पाहिजे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्याचे अधिकार घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.